विषय आणि भविष्यात या दोघांनी लढवतो ती दोघं आता समजा ती पक्षात परत परत येण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यांची इच्छा असेल तर ती घेणार का? नाही, मी काय सांगितलं की हे सगळं नाही नाही नाही, हे जो लोक गेले होते हे मेरे बोलने पे या मेरे निकालने से गए थे ऐसा नाही. जे काही निर्णय घेण्यात आलं होतं ते ओवैसी साहेबांनी घेतले. आता त्यांना परत घ्यायचं असेल तर ते अधिकार माझा नाही आहे. ज्यांनी काढले त्यांचा ते अधिकार आहे. आणि ओवैसी साहेब मला फोन करून सांगितलं की बाबा यांना घ्यायचं आहे आपल्याला. मी कोण आहे त्यांना ओव्हररूल करण्यासाठी. पण काही निर्णय जे आहे ना ते ओवैसी नाही, ओवैसी साहेबांना सगळं माहित आहे की काय आहे काय नाही आहे. हे बेटा केवळ जेव्हा आता सध्याला अनेक घरांमध्ये त्यांचं पूर्ण आर्थिक बजेट कोंबून गेलेलं आहे. महागाई वाढलेली दिसते. शेतकरी अजूनही आत्महत्या करतात. कर्जमाफी झाली असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. अशा ठिकाणी सध्या एमआयएम शहरामध्ये नाही, आता हे जे प्रश्न आहे हे याचा उत्तर जे काही मी देईल तुम्ही त्याच्या हेडलाईन केलं तर मला असं वाटतं चांगलं. की आज जे महंगाई वाढलेली आहे आता सण येणार आहे. खूप मोठे मोठे सण सुरुवात होणार आहे. ते गणपती असू द्या, ते दिवाळीचा असू द्या, रक्षाबंधन असू द्या. अशा वेळी अशा प्रकारचे साखरेचे भाव दुपटीने म्हणजे कितपत योग्य आहे. कुठेतरी सरकारने त्याच्या बाबतीत लक्ष घातलं नाही आहे. काही त्यांच्या पॉलिसी डिसिजन जे आहे ते बरोबर नाही होती म्हणून हे अशा प्रकारचा. आणि तुम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्हाला काही फरक पडणार नाही. सरकारने आमदारांना खासदारांना खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. पण जे मिडल क्लास आहे, तुम्ही गोरगरिबांच्या बाबतीत बोलत आहे, मी तर मिडल क्लासच्या बाबतीत बोलत आहे. आज तुम्ही विचार करा की त्यांचा बजेट किती कोलमडलेला असेल. काय परिणाम झालेला असेल की एक साखरमुळे किंवा दुसरी ही जे हे महागाई आहे ते सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असेल ना. तुमची पगार वाढलेली आहे का? तुमचा मालिक तुम्हाला सांगितलेला आहे का की नाही शक्कर बढ़ गई है, अब शक्कर की कीमत बढ़ गई है तो तुम्हारी पगार भी बढ़ा राहूंगा. जितके लोक तुमच्या घरी यायचे तुम्ही त्यांना सगळ्यांना चहा पाजायचे. आता तुमची ही बायको म्हणणार असेल कि मैं चाय पूरी फुल कप नहीं दूंगी आधी कट दूंगी करके. तर हे सगळ्यांवर त्याचा परिणाम. आणि असं नाही आहे की त्यांना नाही. एक सेकंड सर उन्होंने पूछे मैं आपका भी लेता हूँ लेकिन जिन्होंने नहीं पूछा कहाँ पे किया प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक जी आहे प्रवेश केलेला नाहीये पण त्यांची जवळीक वाढताना दिसून येते. जवळीक वाढताना दिसून येते. संजय कान उघडणी करणार आता नाही बघा आमचे गटनेता आहे साहेब पठाण. त्यांनी मला काल फोन केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब मुंब्रा जे आहे मुंब्रा असू द्या किंवा भिवंडी असू द्या खूप अंडर डेव्हलप्ड एरियाज आहे. आणि विशेषकर का त्याचं कारण आहे ते मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून. त्यांनी मला प्रश्न विचारले की साहेब आमच्या एरियातले जे खासदार आहे ते श्रीकांत शिंदे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब तिकडचेच आहे. त्यांनी माझ्याकडून परवानगी घेतली कि साहब हम एक डेलीगेशन लेके जाके एकनाथ शिंदे साहब के पास जाके है तो हम हमारे एरिया के लिए फंड मांगना क्या करके. मैं बोला फंड मेरे पास तो है नहीं. आपको फंड देंगे तो देवेंद्र फडणवीस साहब देंगे, एकनाथ शिंदे साहब देंगे, सुनेत्रा पवार मैडम देंगे. उसमें तो विकास के कामों के लिए अगर आपको उनके पास जाने की जरूरत है तो बिल्कुल जाना चाहिए. लेकिन अब मैं हैरान हो गया कि शहर शेख चली गई तो मैं बोला अरे मुझे तो पता ही नहीं है साहब. मी अनेक भारतीय जनता पार्टीचे नेत्यांचा जेव्हा वाढदिवस असतो त्यांना विशेष पाठवतो मी. आता नाही बघा ना, जेव्हा मी लोकसभेचा सदस्य होतो सकाळी सकाळी
मैं प्लेन में से उतरा और मुझे फोन आया, हेलो। मैं बोला हाँ बोलिए, आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारक। मैं बोला कौन बोल रहे? मैं बोला आवाज तो पहचान ही दिख रही। बोले मैं अमित शाह बोल रहा हूँ। तर एक राजनीतिक वेगळं आपलं रिलेशन असतं, आणि एक जे आहे आपण एका संसदमध्ये बसतं, ते नेते आहे, आणि एक प्रथा आहे की मोदी साहेब प्रधानमंत्रीची जे आहे, मोदी साहेब असो किंवा कोणताही असो, स्पीकर आहे किंवा मोठे मोठे, आता माझ्याकडे माझ्या वाढदिवसावर अनेक मोठे मोठे नेत्यांचे, ते भाजपचे असू शकतात, ते शिवसेनाचे असू शकतात, त्यांचे बेस्ट विशेस येतं. म्हणजे माझी जवळीक झाली का? मी गेलं का त्यांच्या सोबत? जाणार का आता की त्यांनी विश केलेलं आहे? असं नाही आहे. आपण आपलं थोडासा विजन पोस्ट टाकलेली आहे, त्या पोस्ट मध्ये हे लिहिलेलं आहे की कोणी माझे आलोचना करणार असेल की तुम्ही कुंभमेळ्यामध्ये 30,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे, तुम्ही याच्या बाबतीत विरोध करणार असेल, तर हेच इम्तियाज जलील आहे, हेच असदुद्दीन अवैसी आहे, ज्यांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून हे मागणी केली होती की मुसलमानांना हजला जाण्यासाठी जे सरकार सबसिडी देतं, दरवर्षी सबसिडी देतं सरकार मुस्लिम समाजाचे लोकांना हजला जाण्यासाठी, तो आमचा धार्मिक हे आहे, कर्तव्य आहे. आमच्याकडे पैसे असतील तर आम्ही जाणार, नाही आहे तर आमचा भाऊ मदत करतील, कोणीतरी मदत करतील. हे समाजाचा मुद्दा आहे. सरकारची जबाबदारी काय आहे? शाळा बांधण्याची, हॉस्पिटल बांधण्याची, चांगले रस्ते बांधण्याची, हे सब सरकारची जबाबदारी आहे ना. ते न करता तुम्ही विचार करा, 30,000 कोटी मध्ये किती IITs IIMs तयार केलं असतं, पण शाळांचा दर्जा आपण कुठल्या लेवलवर घेऊन गेलो असतं. पण नाही, याच्या बाबतीत बोललो की आज देशामध्ये अशा वातावरण तयार करण्यात आलेलं आहे की जसं मी जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचा विरोध केला होता, रात्री 2-2 वाजता मला फोन करायचे लोक, का रे तुला ते हॉस्पिटलचा आमच्या नेत्याचा विरोध करतो, तू पाकिस्तानला का नाही जात, तिथे बांध ना, तुला हॉस्पिटल बांधायचे आहे. मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की 4 महिन्यानंतर माझ्या शहरातल्या जे सगळ्यात महाग एरिया आहे जालना रोड, कोणी ऐकायला तयार नाही होते. मी हायकोर्टामध्ये जाऊन जनहित याचिका फाईल केली. आता 400 बेडचे हॉस्पिटलचा उद्घाटन होणार आहे. आता काम खत्म होने के लिए आया. 400 बेडचं हॉस्पिटल, त्याचा फायदा कुणाला मिळतो? भाई ये जे आहे ना, हे पत्रकार परिषद आहे, तो किसी ना किसी ने, मैं अगर उस वक्त अगर डर के अगर खामोश बैठता, रात में 2-2 बजे मुझे फोन करते थे, अरे तू आमच्या हा नेत्याचा विरोध करतो, तुला पाकिस्तानला जा, तू तिथे बांधायचं असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कोर्टामध्ये गेला, कोर्टाला पटवून दिलं की नाही, आम्हाला स्मारक नाही पाहिजे, आम्हाला हॉस्पिटल पाहिजे. आणि आता त्या हॉस्पिटलला तुम्ही द्या ना, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्या. मी सरकारला प्रस्ताव दिलेला आहे की आता द्या त्या हॉस्पिटलला नाव. काय चूक केली? एक सेकंड, जिसका नाही हुआ है, एक सेकंड, ज्यांचं नाही झालं. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्या नगरसेवकांनी सुद्धा 100% वोटिंग केलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी 2 उमेदवार होते, भाजप आणि राष्ट्रवादी. तर त्यामध्ये असं सरळ दिसून येतंय की कुठल्या ना कुठल्या पार्टीला त्यांनी मतदान केलेलं असेल. चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या लोकांना सुद्धा आपल्या नगरसेवकांनी मतदान केलं. तर याच्यामध्ये सत्तेशेवटी असं निष्कर्ष निघतोय की एका बाजूला निवडणूक लढते वेळेस आपण एक विचारधारा घेऊन जातो आणि जेव्हा अशा विधान परिषदेच्या वगैरे निवडणुका येतात त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीचा विचार केला जातो. मग मतदारांनी मतदान का करायचं? असं करत असेल तर माझ्या कॉर्पोरेटर्सला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सांगतो, महाराष्ट्राच्या MIMच्या कॉर्पोरेटर्सच्या बाबतीत सांगतो, पार्टीचा धोरण बडा क्लिअर आहे की आम्ही भाजप सोबत जाऊ शकत नाही, जाणार नाही. कारण त्यांची विचारधारा, आमची विचारधारा, ते तर आम्हाला आतंकीच समजतात. तर अशा परिस्थितीमध्ये पार्टीचा लाईन सोडून कोणी जात असेल तर तो 5 वर्षासाठी कॉर्पोरेटर असेल. पुढच्या येणाऱ्या टर्म मध्ये लोक त्यांना स्वतः आठवण करून देईल की बाबा मी तुला दिलं होतं, तुने असं केलेलं आहे. पार्टीची लाईन स्पष्ट आहे आणि हे सर्व महाराष्ट्राच्या कॉर्पोरेटर्सला मी स्पष्टपणे वारंवार हे सांगत राहिलेलं आहे की तुम आता निवडून आलेले आहे, नहीं मैं पार्टी से बड़ा हो गया, मैं अपने हिसाब से फैसला करूंगा करके, तो आप कर सकते हैं 5 साल के लिए.
5 साल के बाद है तो आपको छान करता रोहित पवार खूप चांगले तुम्ही बघत असाल कदाचित काँग्रेसची जी कारकीर्द होती त्या रोहित पवारांची त्याबद्दल तुमचं विश्लेषण काय प्रधानमंत्री राहिला राजकीय विश्लेषण काय करता? दोघं एकत्रित येण्याचा काँग्रेस रोहित पवार रोहित पवारचं काँग्रेसची जवळ त्यांनी वाटली मला असं वाटतं की भाजपला पराभव करण्यासाठी जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांना एक ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि ते सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज ते हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घरी पाठवायचं असेल तर MIM ला तुम्ही नजरअंदाज करू नये. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मला माहित आहे की तुम्ही सगळ्यांच्या सोबत जायला तयार आहे. काँग्रेस शिवसेना सोबत जायला तयार होती गेली पण MIM अछूत आहे. आता जोपर्यंत त्यांना हे करणार नाही की MIM चाही एक मोठा वर्ग आहे, मोठा वोट बेस आहे आणि ते आपल्या सोबत आल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, जोपर्यंत त्यांना हे करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येऊनच बसणार.